रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे. बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. तुमचा विजय होईल. नाही, आपण जे बोलताय शेवटच्या नाही, माझा 4 फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे. उलट शेवटच्या 2 लास्ट बट 1ला 1 लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली. त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. बजरंग सोनवणे हा 4 तारखेला खासदार असणार आहे. आणि माझ्या जिल्ह्यातल्या एवढ्या धनदांगट्याच्या विरोधात खासदार त्याच्यामुळे खासदार मी झालो. त्याचा अभिमान आणि श्रेय जर कुणाला असेल तर ते माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनता. हा विजय सोपा असा होता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे. पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या. आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत. नाही तर माझा विजय याच्यापेक्षाही जास्त मतांनी झालेला असता. तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं, जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं. पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुठेतरी बघतंय त्याच्यानुसार हा विजय माझा. होते जरांगे पाटील फॅक्टरीच्या कामाला आला का? 100% आला. मी असं कधी म्हणलो नाही की जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय. मी असं कधीही बोललो नाही. पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती. मात्र यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो.